बीड शहराजवळच असलेल्या पालवण गावाजवळ असलेल्या सह्याद्री देवराई हे सयाजी शिंदे यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षी धोरणामधून उभारलं गेलेलं आणि हे डोंगराळ भाग आहे. इथं यांनी हजारो प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावून ही सह्याद्री देवराई उभा केली होती. आज मी याच ठिकाणी येऊन मी सध्या ग्राउंड रिपोर्ट करतोय, कारण त्याचं एकच आहे, कारण सकाळी पुन्हा एकदा आग लागल्याचं नाही तर आग लावण्याचं षडयंत्र ह्या देवराईमध्ये घडून आलं होतं. अशीच एकदा आग लागली होती 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी. त्याच्यानंतर फक्त तेव्हाच नाही तर 2 वर्ष अगोदरही अशीच आग लागली होती. पण ही जी आजची सकाळची जी आग आहे ही फक्त घडली नाही आहे, तर ती घडवली गेली आहे. तुम्ही सध्या पाहू शकता, मी जे इथले वन अधिकारी, जे वन परिक्षेत्र सगळे लोक आहेत त्यांना विचारलं, त्यांच्याशीही कॉल केला, तर त्यांनी मला सांगितलं, हे जे वन कर्मचारी काळे आहेत यांना मी कॉल करून आपण आग लागल्याचं नेमकं मी कारण विचारलं, तर त्यांनी सांगितलं की हे नैसर्गिक नसून एका व्यक्तीने ही आग लावल्याचं उघडकीस आलं आहे. जेव्हा त्या व्यक्तीचा लोकांनी पाठलाग केला तेव्हा ती व्यक्ती पळून गेली असंही काळेंनी मला सांगितलं. आणि मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास ही आग लावण्यात आली होती. काही वेळातच या आगीने एवढं रौद्र रूप धारण केलं आणि ती संपूर्ण डोंगर रांगेत पसरली आहे. आगीची माहिती मिळताच वन विभाग आणि लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डोंगराळ भाग जो आहे इथालचा हा सगळा चढ उतार असल्याने आग विझवताना नेहमीच वन अधिकाऱ्यांना आणि वन जवानांनासुद्धा मोठ्या कसरतीचा सामना नेहमीच करावा लागतोय. वन कर्मचारी आणि स्थानिक तरुण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचा प्रयत्नसुद्धा करीत होते. काही वर्षांपूर्वी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन बीडचा जो या ओसाड डोंगरावर आहे सह्याद्री देवराई हा महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण प्रकल्प राबवला होता. हजारो वृक्ष लावून त्यांचे संगोपनसुद्धा करण्यात आलं होतं. बघता बघता हा जो सगळा डोंगर परिसर आहे, ह्या डोंगर परिसराचा हा सगळा ओसाड भाग त्यांनी हिरव्यागार एका वन परिक्षेत्रात बदलला होता. या आगीमुळे पूर्ण श्रमावर पाणी फिरलं जाण्याची दाट भीती निर्माण झाली आहे. या आगीत प्रामुख्याने आता जे देशी झाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, किंवा मग हे सगळे जे तुम्ही पाहताय आता हे नव्याने लावलेले काही रोपं होते, या आगीत ते सुद्धा जळून खाक झालेत. तसेच इथलं जी डोंगर भागातील ही जैवविविधता आहे त्यालासुद्धा मोठा फटका बसला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी आग आहे याच्या अगोदर 24 डिसेंबरला ही घटना घडली होती. ही नैसर्गिक घटना होती त्या आगीची. त्याच्यानंतर 2 वर्ष अगोदरही अशाच 2 वेळेस घटना घडल्या, त्याही नैसर्गिक होत्या. पण आजची जी घटना आहे, हा सगळं एकंदरीत प्रकरण झालं आज सकाळी 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास झालं. तर इथल्या लोकांनी पाहिलं की कोणतरी एक अज्ञात इसम जो आहे तो आग लावण्याचं काम करतोय. आणि स्थानिकांनी पाहिल्यानंतर त्या इसमाच्या पाठीमागे लागून त्यांचा पाठलागही करण्यात आला, पण तो इसम काय मिळून आला नाही. आता सगळे बीडची संतप्त जनता म्हणते की जो कोणी तो इसम असेल त्याचा या गोष्टीचा पूर्ण छडा लावला पाहिजे, तपास केला पाहिजे आणि त्या व्यक्तीवर कठोरातली कठोर कारवाई केली पाहिजे. कारण कोणीतरी एक वेगळ्या गावचा व्यक्ती येऊन बीडकरांसाठी किंवा बीड जिल्ह्यासाठी, बीडची ही सगळी जैवविविधता राहावी, बीड हिरवंगार दिसावं, यासाठी जर का परिश्रम करत असेल तर बीडचं नागरिक म्हणून, जिल्ह्यातील नागरिक म्हणून तर नागरिकांनी सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.